Hello students, welcome to the e-learning platform of BSIET's Mechanical Engineering Department. My name is Viren Birdi and we are studying Mechanical Engineering Materials subject. We have started with unit number 2, that is Steel and its Alloys. The learning outcomes of this particular video are: at the end of this video, you will be able to draw and explain iron-iron carbide equilibrium diagram. Before starting with the actual drawing of iron-iron carbide equilibrium diagram, let us first revise what is equilibrium or phase diagrams. We know that equilibrium or phase diagrams are the diagrams which indicate the phases existing in the system at any temperature and composition. The coordinate system of binary phase diagrams uses temperature as the ordinate, that is y-axis, and weight percentage of second element, that is solute, as abscissa. इक्विलिब्रियम डायग्रॅम किंवा फेज डायग्रॅम नक्की काय असतात, तर त्या डायग्रॅम्समधनं आपल्याला त्या सिस्टीममध्ये कुठल्या कुठल्या फेजेस आहेत वेगवेगळ्या टेम्परेचर्सना आणि वेगवेगळ्या कॉम्पोजिशनला ते कळतं. आणि ही डायग्रॅम काढण्यासाठी, फेज डायग्रॅम काढण्यासाठी आपण वाय ॲक्सिसवरती टेम्परेचर दाखवतो आणि एक्स ॲक्सिसवरती जे सेकंड एलिमेंट आहे दॅट इज सोल्यूट त्याचं आपण वेट पर्सेंटेज दाखवतो. मग आता आपण बघूया की ही आयन आयन कार्बन इक्विलिब्रियम डायग्रॅम कशी काढायची. ओके, सो स्टुडंट्स, आपण आता आयन आयन कार्बाइड डायग्रॅम कशी काढायची हे बघूया. आयन आयन कार्बाइड डायग्रॅम ही बेसिकली एक फेज डायग्रॅम आहे किंवा ज्याला आपण इक्विलिब्रियम डायग्रॅम असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे की इक्विलिब्रियम डायग्रॅममध्ये वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस असतात. त्याच्यामध्ये वाय ॲक्सिसवरती टेम्परेचर असते आणि एक्स ॲक्सिसवरती वेट पर्सेंटेज ऑफ सेकंड एलिमेंट असते. सेकंड एलिमेंट इज नथिंग बट द सोल्यूट दॅट इज मिक्स्ड इन द सॉल्वंट. सोल्युशन तयार करण्यासाठी जे आपण मिक्स करतो त्याला आपण सॉल्वंट आणि सोल्यूट असं म्हणतो. ओके, तर आपण सुरू करूया. मी पहिल्यांदा वाय ॲक्सिस काढतो. वाय ॲक्सिस सिम्प्लिफाय करण्यासाठी, फिगर सिम्प्लिफाय करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की हे जे आपलं पेज आहे याचे साधारण 22 लाईन्स मी घेतलेले आहेत आणि 22 लाईन्सपर्यंत मी ही व्हर्टिकल लाईन काढतोय, दॅट इज वाय ॲक्सिस. ओके, देन आय एम टेकिंग एक्स ॲक्सिस, तिचं साधारणपणे एक 15 सेंटीमीटर वगैरे असेल. ओके, सो आय एम स्टार्टिंग विथ से 10 to 25, राईट. सो 15 सेंटीमीटर्स मी इकडनं हा 25 पर्यंत आणला. ओके, नाव आता लक्ष द्या मी कशी कशी काढतोय डायग्रॅम. हा जो ओरिजिन आहे या ओरिजिनच्या अगदी शेजारून मी एक लाईन सुरू करतोय आणि मग 7 लाईन्स मी वरती चाललेलो आहे. 1 2 3 4 5 6 7. ओके, सो आय विल मार्क 1 पॉइंट ओव्हर हिअर आणि मग मी ओरिजिनच्या शेजारनं सुरू करून एक अशी कर्व्ड लाईन काढतोय. दिस इज नॉट अ स्ट्रेट लाईन, इट इज अ कर्व्ड लाईन. ओके, त्याच्यानंतर इकडे मी 2 लाईन जातोय आणि मग वाय ॲक्सिस पासून इकडे लाईन काढतोय. देन अप्रॉक्सिमेटली 2 सेंटीमीटर किंवा 1.5 सेंटीमीटर वरती मी परत एक दुसरी लाईन काढतोय, दुसरा पॉइंट मार्क करतोय. ही कर्व्ड लाईन काढली. देन आय विल गो 6 लाईन्स अबव फ्रॉम दिस पॉइंट, 1 2 3 4 5 6. ओके, आणि मी तो पॉइंट इथं मार्क करतो आणि मग ही लाईन मी जॉईन केली. ओके, दिस इज अ स्ट्रेट लाईन. देन मी काय करेन, हे जे आपण इकडनं पॉईंट घेतलेला आहे 15 सेंटीमीटरवरनं,
तो परत मी एक वर्टिकल लाईन काढून घेतो. सो आय हॅव ड्रॉन द वन मोर स्ट्रेट लाईन. ओके, देन इकडे मी एक स्ट्रेट लाईन काढतोय या पॉईंटपासून या लाईनपर्यंत. सिमिलरली या पॉईंटपासून या वाय ॲक्सिसच्या पॅरलल लाईनपर्यंत. परत मी आता 7 लाईन्स वर जातोय या पॉईंट्सपासून 1 2 3 4 5 6 7 आणि मग या बाजूला वाय ॲक्सिसच्या थोडंसं जवळ मी एक पॉईंट मार्क करून मी हे असं जॉईन करतोय. दीज आर स्ट्रेट लाईन्स. देन इकडून मी साधारण 1 सेंटीमीटरची एक लाईन काढतो. ओके, देन याचा सेंटर पॉइंट न घेता थोडासा वाय ॲक्सिसच्या बाजूला पॉइंट घेऊन मी हे 2 पॉइंट्स जोडेन. देन आय विल जॉईन दीज 2 पॉइंट्स. हे 2 पॉइंट्स मी जॉईन केले. त्याचप्रमाणे मी हे जे 2 वरचे पॉइंट्स आहेत हे 2 पॉइंट्स थोड्याशा कर्वेचरने जॉईन करतोय. देन आय विल मार्क वन मोर पॉइंट ओव्हर हियर. ओके, साधारणपणे या लाईनच्या मध्यावरती. आणि मग मी एक परत साधारण कर्वड असणारी लाईन काढतो. ओके, आणि मग मी इकडनं एक स्ट्रेट लाईन काढेन अँड मेक सम डॉट 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 आणि आय लीव इट. देन 2 more lines are remaining. एक्स ॲक्सिसपासनं दुसरी जी लाईन आहे त्या दुसऱ्या लाईनवरती मी परत एक डॉटेड लाईन काढतोय. देन या लाईन्सच्या वरती इकडून मी डॉटेड लाईन सुरू केली, ती याला पॅरलल खाली आणली आणि आता परत मी याला पॅरलल राईट साईडला घेऊन जाईन. सो आय एम मार्किंग वन मोर डॉटेड लाईन. ओके, so that completes our line diagram for iron carbide diagram, right? आता आपण ह्याच्यावरती टेम्परेचर्स मार्क करूया. टेम्परेचर्स वाय ॲक्सिस वरती आहेत. सो अकॉर्डिंग टू वाय ॲक्सिस आपण टेम्परेचर मार्क करत जाऊया. त्याच्या अगोदर मी एकदा इकडे लिहून घेतो की दिस इज टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस and x-axis denotes the weight percentage of second element, right? याच्यामध्ये सेकंड एलिमेंट काय आहे? दिस इज आयन कार्बाइड डायग्रॅम. म्हणजे ओरिजिनला आयर्न आहे. सो दिस इज आयन आणि याच्यामध्ये आपण सेकंड एलिमेंट कार्बन ॲड करत चाललेलो आहोत. म्हणून याचं आहे वेट पर्सेंटेज ऑफ कार्बन. ओके, now let us mark the temperatures. So the first temperature is this line, dotted line, which is 210. All are in degree Celsius. Then this is 727. Then this dotted line indicates 768. Then this point is 910. Then this line is 1147. Then coming to this region, upper region, this is 1400, then 1492 and 1539. So that indicates all the temperatures. 210, 727, 768, 910, 1147, 1400, 1492 आणि 1539 ही टेम्परेचर्स आपल्याला तोंडपाठच असली पाहिजेत. ओके,
आता या टेम्परेचर्सना वेगळं नॉमनक्लेचर पण आहे, ते पण आपण इथं लिहून टाकूया. दिस लाईन 210 इज नोन ॲज A0 टेम्परेचर. देन दिस 727 इज A1. देन 768 इज A2. देन ही जी लाईन आहे 910 पासून इकडे येणारी, याला म्हणतो आपण A3. आणि ही जी लाईन आहे तिरकी, त्याला आपण म्हणतो ACM. ओके, so that completes the nomenclature or denomination of all the temperatures, denotions of all the temperatures. आता आपण त्याच्यामध्ये weight percentage of carbon घालूया. ओके, so that will be marked on the x-axis. So starting with the first temperature, first percentage, this is, हा जो पॉइंट आहे ओरिजिनच्या आपण शेजारी घेतलेला, त्याला आपण मार्क करणार आहोत 0.008. ही लाईन वरती गेली. हा जो पॉइंट आहे इथं आहे 0.025. ओके, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आपण खाली मार्क करूया. सो हियर वी हॅव 0.8. then this point, this is 2.0, this is 4.3. then या region मध्ये जाऊया. हा जो पॉइंट आहे this one, this is 0.1. मग हा पॉइंट 0.18 आणि हा पॉइंट 0.55. one more is remaining, that is this one. हा जे आहे this is 6.67. okay, I'll write it here, 6.67. so these are the weight percentages of carbon in the iron carbide diagram. कुठले कुठले आपण मार्क केले? we started with the point which is near to the origin on x-axis, this is 0.008. मग आपण वरचा पॉइंट केला 0.025, त्याच्या शेजारचा 0.8, देन दिस पॉइंट 2.0, 4.3. मग आपण वरच्या रिजनमध्ये गेलो 0.1, 0.18 आणि 0.55. ओके, नाउ वी विल मार्क द phases because this is basically a phase diagram. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काहीतरी फेजेस पण आहेत, तो आपण फेजेस मार्क करूया. पहिला फेज आपल्याला मिळालेली आहे, किंवा पहिला आपल्याला माहिती आहे इथं आयर्न आहे. आयर्नमध्ये आपण कार्बन ॲड करत चाललेलो आहे. जेव्हा 6.67% कार्बन आपण याच्यामध्ये ॲड करू, तेव्हा आपल्याला मिळणारी फेज आहे Fe3C. ओके, विच इज नोन ॲज आयर्न कार्बाइड. आपण कुठली डायग्राम काढतोय? आयर्न कार्बाइड. सो लेफ्ट साइड इज आयर्न अँड द राईट साइड एक्स्ट्रीम इज आयर्न कार्बाइड. मग आपण टॉप पासून सुरू करूया. हियर वी हॅव लिक्विड फेज, सो आय विल डिनोट दिस ॲज L. ओके, लिक्विड आहे. हा जो छोटासा त्रिकोण आहे, ट्रायंगल आहे, ट्रायंग्युलर एरियामध्ये आपल्याला मिळणार आहे, मी इकडे मार्क करतो वरती. हियर वी हॅव डेल्टा आयर्न. ओके, देन हियर वी हॅव गॅमा विच इज नोन ॲज ऑस्टनाइट. आपण ती नावं नंतर परत एकदा स्टडी करूया. आता आपण फक्त डिनोशन करत जाऊया, आपण सगळे मार्किंग करत जाऊया. सो दिस इज गॅमा. इथं आहे अल्फा. ओके, मेजर कुठले झाले? Fe, Fe3C, लिक्विड, डेल्टा, गॅमा आणि अल्फा. मग आता दुसरे जे रिजन्स आहेत राहिलेले ते आपण मार्क करूया, जिथं आपल्याला मिक्सचर मिळणार आहे. ओके, कुठे कुठे मिक्सचर मिळणार आहे? तर हा रिजन, हे बघा, हा वरचा जो टॉप रिजन आहे, इथं मिक्सचर असणार आहे. कशाचं मिक्सचर असणार आहे? तर या बाजूने येणारा हा डेल्टा आणि इकडनं येणारं लिक्विड यांचं मिक्सचर असणार आहे. म्हणजे आपल्याला या रिजनमध्ये मिळणार आहे डेल्टा प्लस लिक्विड. ओके, लक्षात येते?
त्याच्या खालचा हा छोटासा त्रिकोण, छोटा ट्रायंग्युलर एरिया, इथं काय मिळणार आहे, ह्या बाजूचा सगळा डेल्टा आणि खालनं येणारा गॅमा. सो इन दिस रिजन वी विल हॅव डेल्टा प्लस गॅमा. देन दिस रिजन, हा जो रिजन आहे इथं काय मिळेल आपल्याला, लेफ्ट साईडने येणारा गॅमा आणि इकडून वरनं येणारं लिक्विड. सो वी विल हॅव गॅमा प्लस लिक्विड. नाव वी विल मूव्ह इन टू दिस रिजन. या रिजनमध्ये काय मिळेल, इकडून येणारं लिक्विड आणि हे जे Fe3C आहे वरपर्यंत ते Fe3C, म्हणजे इथं असणार आहे लिक्विड प्लस Fe3C, दॅट इज आयन कार्बाईड. मग हा रिजन, हा मोठा रिजन, या रिजनमध्ये काय येणार, या बाजूनी ऑस्टोनाइट येणार. ऑस्टोनाइट या सगळ्या रिजनमध्ये ऑस्टोनाइट आहे. सो इकडून ऑस्टोनाइट येणार किंवा गॅमा येणार आणि इकडून Fe3C येणार. सो वी विल हॅव गॅमा प्लस Fe3C, राईट. सो इन दिस रिजन वी विल हॅव गॅमा प्लस Fe3C. हा छोटा पोर्शन, हा इथला जो दिसतोय हा छोट्या पोर्शनमध्ये काय मिळणार आपल्याला, इकडून येणार अल्फा आणि वरून येणार गॅमा. सो हियर वी विल हॅव अल्फा प्लस गॅमा, राईट. आणि राहिलेला हा एक मोठा पोर्शन, एवढा मोठा पोर्शन, याच्यामध्ये काय मिळणार, इकडून येणार अल्फा आणि या बाजूने येणार या लाईनवरनं Fe3C. सो these are the phases that exist in the ion carbide diagram. कुठले कुठले फेजेस आपण कसे कसे मार्क करत गेलो परत एकदा सांगतो. इथं आयर्न आहे, दॅट इज Fe. Fe मध्ये आपण C ऍड करत गेलो. 6.67% आपल्याला मिळणारी फेज आहे Fe3C. ओके, सो Fe3C नंतर आपण वरती गेलो, इथं लिक्विड आहे, लिक्विड फॉर्म मधलं सॉलिड सोल्युशन आहे. सो वी आर मार्किंग लिक्विड. हा जो छोटा पोर्शन आहे, या छोट्या पोर्शन मध्ये डेल्टा आयन, दिस इज गॅमा और ऑस्टोनाइट अँड देन अल्फा आयन, राईट. ह्या मेन फेजेस, मग त्यांचे मिक्सचर्स आपण मार्क केले. या रिजनमध्ये आपल्याला मिळालं मिक्सचर ऑफ डेल्टा प्लस लिक्विड. इथं मिळालं छोट्या रिजनमध्ये डेल्टा प्लस गॅमा. या रिजनमध्ये गॅमा प्लस लिक्विड, इकडे लिक्विड प्लस Fe3C, कारण या लाईनला पूर्णपणे Fe3C आहे. आपण या रिजनमध्ये आलो, या रिजनमध्ये या बाजूने येणारा गॅमा, इकडनं येणारा Fe3C. हा छोटा रिजन ज्याच्यामध्ये आपल्याला मिळालं अल्फा प्लस गॅमा आणि हा खालचा मोठा रिजन ज्याच्यामध्ये आहे अल्फा प्लस Fe3C. ओके, सो दॅट completes our diagram with temperature, weight percentage of carbon and phases. Now one more small thing remaining is marking of ABCD for our convenience. मग आपण ते पण मार्क करून टाकूया. So I'm marking point A here, then this is B, then 910 जिथं आहे तिथं C मार्क केला. C हा जो पॉइंट आहे इथं D, this is E, this is F. ओके, देन 768 पॉइंट जिथं आहे डॉटेड लाईन सुरू होते, दॅट इज G आणि हा जो आहे दिस इज H. I नाही आहे, J. देन 1539 जो पॉइंट आहे दॅट इज K. देन L नाही आहे, कारण L आपण लिक्विडसाठी वापरले म्हणून L नाही आहे. मग हा पॉइंट जो आहे 0.1 चा दिस इज M. देन 0.55 चा N, O नाही आहे, दिस इज सेंट मधला जो पॉइंट आहे 0.18 चा दिस इज P अँड दिस इज R. हा जो खाली 1400 आहे दॅट इज R अँड दिस पॉइंट 4.3 इज U. ओके, कुठले कुठले मार्क केले, A, B, C, D, E, F, G, H, I नाही आहे, J, K, L नाही आहे, M, N, O नाही आहे, P, Q नाही आहे, R, S, T नाही आहे, U. Okay, so this is our iron carbide diagram. Okay, so I'll mark it over here.
This is our phase diagram for iron carbide. Iron carbide equilibrium diagram. This is the most important diagram of metallurgy. आता डिप्लोमाला सुद्धा, डिग्रीला सुद्धा आणि इवन तुम्ही पुढं जर मास्टर्स केला मटेरियल्समध्ये तर तिथं सुद्धा आपल्याला ही डायग्राम लागणार आहे. त्यामुळं ही डायग्राम पाठच असली पाहिजे. आय होप तुम्हाला ही डायग्राम कशी काढायची कळालेली आहे. ओके, थँक्यू सो मच. आय होप की ही जी आपण डायग्रॅम काढली ती तुम्हाला कळाली असेल आणि तुम्ही याची प्रॅक्टिस पण करायची आहे. जसं व्हिडिओमध्ये मी मगाशी बोललो की ही सगळ्यात इम्पॉर्टंट डायग्रॅम आहे आणि याचे जे टेम्परेचर्स आहेत, फेजेस आहेत किंवा कार्बनचे पर्सेंटेजेस आहेत, हे सगळे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यातले जे क्रिटिकल टेम्परेचर्स आहेत त्याच्याविषयी आपण डिस्कस करणार आहे. टिल देन, stay safe, stay home, study well. Thank you.